नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. तर पुन्हा एकदा जी अपडेट आहे ती लाडक्या बहीण योजनेसाठी आहे. तर अपडेट काय आहे हे आपण पाहूयात. तर लाडक्या बहीण योजनेचे नवीन अपडेट आलेले आहे. तर सरकारकडून निकषांबाबत पत्रक जारी, वाचा सविस्तर. तर आपण सविस्तर माहिती पाहूयात की नवीन अपडेट काय आले आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल करण्यात आल्याचे, लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सरकारच्या वतीनं सुरू आहे असे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. याबाबत आता स्वतः महिला व बालकल्याण विभागाने माहिती दिली आहे की नेमकं काय आहे योजनेबाबत लेटेस्ट अपडेट. तर लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आल्याचे, लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सरकारच्या वतीने सुरू असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. याबाबत आणि आता स्वतः महिला व बालकल्याण विभागाने माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जो आहे तो महिलांना अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे या योजनेशी निगडीत अनेक बातम्या समाज माध्यमांवर पसरत आहेत. त्यात सरकारकडून या योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता नव्याने तपासली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर अर्जाची छाननी करून निकषात बसणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात मासिक रक्कम जमा होईल. मासिक म्हणजे किती, तर 2100 रुपये जमा होणार आहेत असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले असताना माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सरकारी पत्रक दाखवत योजनेच्या निकषाबाबत संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी त्याबद्दल स्पष्ट माहिती दिली आहे. तर लाडकी बहीण योजनेत निकषात बदल करण्यात आल्याचे, लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सरकारच्या वतीने सुरू झालेले आहे. तर माजी मंत्री व आमदार आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. तटकरे यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रील्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर पसरत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याच्यामुळे महिलांनी याच्यावर विश्वास ठेवू नये अफवांवर, असंही त्यांनी सांगितलं आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आत्तापर्यंत योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. तर एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून या बाबतीत मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे. तरी याबाबत समाज माध्यमातून होणाऱ्या चुकीच्या माहितीस कोणीही बळी पडू नये असे आवाहन तटकरे यांनी केलेले आहे. म्हणजे त्यांनी स्पष्टच लोकांना सांगितले आहे की आता सोशल मीडियावर लोक काही अफवा पसरत आहेत. लाडक्या बहिणीविषयी कोणतीही गोष्ट एक झाली की ती सोशल मीडियामध्ये वाऱ्याप्रमाणे पसरत आहे. तर कोणत्याही अशा अफवांवर किंवा कोणतीही जी असेल त्याच्यावर विश्वास ठेवू नये असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. जोपर्यंत त्या स्वतः सांगत नाहीत किंवा जोपर्यंत सरकार स्वतः नीट अपडेट देत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशी ही आजची अपडेट आहे. तर तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ जे अपडेट नवीन टाकले तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत जाईल. धन्यवाद.